शहराचे मध्यवर्ती ठिकाण दत्त घाटावर असलेल्या दत्त मंदिरात चोरी झाली आहे। चोरट्यांनी देवाचे 3 किलो चांदीचे मुकुट चोरले आहेत। या प्रकाराने भाविकात असंतोष निर्माण झाला आहे। श्री दत्ताच्या मुखवट्याची चोरी झाल्याचं आज सकाळी 6च्या सुमारास तेथील पुजारी श्री वैद्य यांच्या लक्षात आलं। चांदीच्या या तिन्ही मुखवट्याचं वजन सुमारे 2.5 किलो होतं। या चोरी प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे। ही चोरी काल रात्री 1:30 ते आज पहाटे 4:30च्या दरम्यान झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। पोलीस निरीक्षक राजेश गवळी पुढील तपास करतायत। गुरुवार पहाटे 3 वाजता जेव्हा मंदिराचे पुजारी दत्तात्रय वैद्य हे जेव्हा पूजेसाठी उठले होते तेव्हा त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, ते म्हणजे गाभाऱ्याचा कुलूप तोडून मंदिरातील 3 चांदीची टोप चोरीला गेले असं त्यांच्या निदर्शनास आलं। सर्वसाधारणपणे रोज 4 वाजता पूजा चालू होते, त्यामुळे 3 वाजता पूजेसाठी उठावं लागतं। जेव्हा ते पुजारी उठले तेव्हा त्यांच्या गोष्ट लक्षात आली की आपल्या गाभाऱ्यातील म्हणजे दत्त महाराजांच्या 3 मूर्तीवरील 1-1 किलोचे 3 चांदीचे टोप चोरीला गेले असं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर पोलिसांमध्ये फिर्याद केली। त्यानुसार सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान पोलिसांनी येऊन या ठिकाणी रिपोर्टिंग केलं आणि अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला।